नमस्कार. मी प्रकाश आंबेड, आपला करिअर मार्गदर्शक. अ, तुम्ही आमच्याकडे करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट केली आणि करिअर काउन्सिलिंगही घेतलं आणि तुमच्याशी बोलताना मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जाताना एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व असणं. ही सगळी मुलं आता बेसिकली इंग्लिश माध्यमातली आहेत. इंग्लिश माध्यमात शिकतात म्हणून त्याचं इंग्रजी चांगलं आहे असं नाही. हे मी माझ्या बोलण्याच्या ओघात तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं. आता 10वी नंतर 11वी 12वी जो सिलेबस चेंज आहे, तो तुम्ही पाहिलात किंवा 12वी नंतर थेट व्यावसायिक शिक्षण, ज्याला आपण हायर एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन म्हणतो, ते थेट 12वी नंतर सुरू होतं आणि यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की अ, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मग भाषेचा अडसर जाणवतो. इंग्लिश मीडियममध्ये शिकणं वेगळं, इंग्रजी भाषा शिकणं वेगळं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की सुट्टीमध्ये मुलांनी त्याचं वाचन वाढवावं, शब्दसंग्रह वाढवावा, भाषेची जाण वाढवावी आणि अधिक उत्तम रीडिंग, रायटिंग स्किल्स किंवा टेक्स्ट जनरेशनचे स्किल्स, सादरीकरण वगैरे त्या क्षमता आत्मसात कराव्यात. कारण उच्च शिक्षणाची जी भाषा आहे इंग्रजी, ती अकॅडमिक पर्पसेससाठी वापरताना त्याचे डायनॅमिक्स थोडेसे बदलतात. आणि मग इंग्रजीवर प्रभुत्व नाही, ही किती मोठी अडचण आहे हे त्यांना जाणवतं. अगदी इंग्लिश मीडियममधले असूनही. आणि त्यावरती एक उपाय काय आहे, की तुम्ही तुमच्या इंग्रजीचा पाया मजबूत करा. तुमचे व्होकॅब्युलरी वाढवा, ग्रामर उत्तम करा, तुमचं रीडिंग, रायटिंग, क्रिटिकल, क्रिएटिव्ह थिंकिंग स्किल्स त्यामधले वाढवा. आणि हे बोलत असताना मी सांगितलं होतं, की आमचा एक कोर्स असतो, ॲडव्हान्स इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स कोर्स. पण वेळेअभावी, कारण खूप मुलांचा लोड असल्यामुळे आम्हाला काही रेग्युलर घेणं शक्य झालं नाही आणि काही काळ ते होणारही नाही. त्यामुळे मी ऑनलाईनच्या माध्यमातून हा कोर्स मुलांसाठी ऑफर करतोय. अगदी 10वी, 11वी, 12वी आणि पुढच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना इंग्रजी उत्तम शिकायचंय, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. आता हा कोर्स काय असेल याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. त्याआधी मी तुम्हाला माझी एक छोटीशी पी शेअर करतो. म्हणजे तुम्हाला कळेल की हे सगळं का करावं? म्हणजे सविस्तर तुम्हाला माहिती होईल आणि तुम्हाला इतरांनाही दाखवायला होईल. आता कोर्सचं नाव आहे ॲडव्हान्स इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स कोर्स आणि हा दरवर्षी आमच्याकडून दिला जातो, आमच्या संस्थेतून दिला जातो. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. खूप विद्यार्थ्यांना 95, 98 वगैरे सगळे खूप पर्सेंटेजेस मिळालेत. उत्तम यश मिळवलंय. आणि मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवतं का? पुढची 2 वर्ष आयुष्याची 60 वर्ष ठरवतील. तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचंय, तुम्ही महत्वाकांक्षी आहात, तुम्ही मेहनती आहात. पण तुम्हाला सुद्धा एक चांगला विद्यार्थी, विद्यार्थिनी झाली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या शिकण्याच्या क्षमता तुम्हाला आता विकसित केल्या पाहिजेत. केवळ बोर्डाची परीक्षा, तोच सिलेबस, कट अँड पेस्ट, तेच क्वेश्चन पेपर सोडवणं, घोका-ओका वगैरे त्यातून बाहेर पडून हायर एज्युकेशनसाठी जेव्हा तुम्ही तयार व्हाल, त्यावेळेला जी भाषा पाहिजे, त्या भाषेचा तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे, की माझं रीडिंग, रायटिंग स्किल उत्तम आहे. मी स्वतःच्या भाषेमध्ये, माझ्या स्वतःच्या भाषेत माझे विचार मांडू शकतो. जे मी आत्मसात केलंय ते सादर करू शकतो. ही क्षमता आली पाहिजे. आणि ही क्षमता तुम्हाला अधिकाधिक प्रमाणात पुढे लागणार आहे. कारण पुढचा जो अभ्यास आहे तो खूप टेक्स्ट इंटेन्सिव्ह असणार आहे. त्यामुळे प्रश्न काय येतो, खूप छान मार्क्स मिळवले, पण तुम्ही तुमच्या इंग्रजीविषयी आणि स्टडी स्किल्सविषयी किती कॉन्फिडंट आहात? तुम्हाला वाटतं का, की तुम्हाला तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह केलं पाहिजे? आणि हे सगळे विद्यार्थी, मोस्ट ऑफ द विद्यार्थी आमच्याकडे जे येतात, म्हणजे पूर्वी आम्ही एंट्रन्स परीक्षा, रिक्रुटमेंट परीक्षांचीही तयारी करून घ्यायचो. तिथं आमच्या हे लक्षात यायचं, की फार कमी मुलांचं इंग्रजी खूप चांगलं असतं. आता मी सांगितलं, की तुम्हाला थेट हायर एज्युकेशनला जायचंय, म्हणजे अगदी ज्युनियर कॉलेजपासून आता स्टार्ट होतं. आता सीबीएसईने जो सिलेबस चेंज केलेला आहे, अगदी फर्स्ट पासून ते 10th पर्यंतचा सिलेबस, 12th पर्यंतचा, तो खूप छान सिलेबस आहे. विचार करायला लावणारा सिलेबस आहे आणि तो इंडस्ट्री आणि पुढच्या बदलणाऱ्या परिस्थितीला मॅच होणार आहे. पण त्यासाठी भाषेवरती उत्तम प्रभुत्व असणं नितांत आवश्यक आहे. तुम्हाला थिंकिंग स्किल आहे, क्रिटिकल थिंकिंग स्किल अगदी शाळेपासून आहे. कॉम्प्युटेशनल थिंकिंग वगैरे सगळं जे आहे, त्यासाठी उत्तम भाषा लागेल आणि पुढचा अभ्यास हा टेक्स्ट इंटेन्सिव्ह असणार आहे. खूप वाचायचंय, रिसीव्ह करायचंय, रिटेन करायचंय, समजून घ्यायचं आणि प्रोड्यूस करायचंय. त्यामुळे रॉट लर्निंग, ज्याला आपण घोका-ओका, कट अँड पेस्ट, घोकमपट्टी अभ्यास, मेमरी लोड करायचा, तो प्रकार आता मागे पडणार आहे किंवा कट अँड पेस्ट आता युजलेसच आहे. त्यामुळे मेमरी बेस्ड नाही तर कॉम्प्रिहेन्शन बेस्ड, आकलनावरती आधारित आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढचा. आणि अभ्यास, टेक्नॉलॉजी हे सातत्याने बदलत राहत असल्यामुळे तुम्हाला सतत शिकत राहावं लागणार आहे. प्रॉब्लेम पुअर मेमरीचा नसतो, तर पुअर भाषेचा असतो. आपण हे थोडंसं विस्ताराने समजून घेऊया. तुम्ही पेपरात हे काहीतरी धक्कादायक आहे बघा, हे वाचत असाल किंवा वाचलंही असेल, की 4 पैकी 3 एम-बी-ए हे नोकरीला ठेवायच्या लायकीचे नाहीत किंवा ते अनएम्प्लॉयबल आहेत. 75% इंजिनिअर्स
आर अनएम्प्लॉयबल. प्रॉब्लेम त्यांच्या नॉलेजचाच असतो असातला भाग नाही. बऱ्याचदा असं दिसून येतं की त्यांची भाषा कमी असते किंवा तोकडी पडते. घेतलेलं ज्ञान त्यांना सादर करता येत नाही, मांडता येत नाही. आणि जे तुम्हाला इंग्रजी सांगता येत नाही ते तुम्हाला येतच नाही. ॲज सिम्पल एज दॅट. व्हॉट यू कॅनॉट स्टेट क्लिअर इन इंग्लिश, यू कॅनॉट क्लेम दॅट यू नो. मिलियन्स ऑफ ग्रॅज्युएट्स फेल टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. म्हणजे सर्वेज आहेत, त्यातून असं लक्षात आलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता नाहीये, पदवी घेऊन सुद्धा, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा. कुवत आहे, क्षमता आहे, बुद्धी आहे, सगळं आहे, पण भाषेचा अडसर आला आहे. त्यामुळे लॉक ऑफ कमांड ऑफ इंग्लिश हे कशामुळे झालंय की भाषेवरती चांगलं प्रभुत्व नाही. इंग्रजी ही भाकरीची भाषा आहे, लक्षात ठेवा. सगळं उच्च शिक्षण त्या भाषेतून आहे. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक सर्वे असं म्हणतो की 85% प्रोफेशनल शिक्षण जे आहे आपलं, ते सक्सेस जे आहे ते सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन स्किल मधून येतो. तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाईटवर गेलात तर तिकडे तुम्हाला फ्युचरसाठी जी स्किल्स लागते, जे जॉब्स येऊ घातले, आता कितीतरी जॉब्स अजून तयारही झालेले नाहीत, पण ते पुढच्या 4 वर्षांनी येतील. त्या पद्धतीने एआय वगैरे बदलतो. 7-8 महिन्यात हार्डवेअर, सॉफ्टवेअर बदलतच असतो. म्हणजे अशा जॉबसाठी, करिअरसाठी तयार व्हायचे जे अजून निर्माण पण झालेले नाहीत. पण एक कोर कॉम्पिटन्सी पुढे लागेल अशी एक पायाभूत क्षमता म्हणून भाषा आहे, ती उत्तम पाहिजे. सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटीवरती तुमचं 85% प्रोफेशनल सक्सेस अवलंबून असणार आहे आणि फक्त 15% हे तुमच्या डोमेन नॉलेजवर. आता लॉचं उदाहरण घ्या. लॉ म्हणजे भाषा. तुम्ही मॅनेजमेंट घ्या, मीडिया घ्या, काही घ्या. तिथं भाषा हा फार महत्वाचा भाग आहे. भाषेतून शिकणार आहात तुम्ही. आजची भाषा वापरून उद्याची भाषा शिकणार आहात, पण आजचीच भाषा मुळात स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे पुढचं उच्च शिक्षण ज्या भाषेतून आहे ती तुम्हाला किती येते हा एक महत्वाचा कळीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तुमची अबिलिटी टू लर्न, शिकण्याची क्षमताच मुळात भाषेवर अवलंबून आहे, ज्याला आपण अध्ययन क्षमता म्हणतो. 10वी पर्यंत शिकवलं, 12वी पर्यंत शिकवलं, पुढे स्वतः शिकायला लागणार आहे. तेव्हा हायर लेव्हलची लँग्वेज लागेल, हायर लेव्हलचा अभ्यास असेल, टेक्स्ट असेल, त्या लेव्हलचा मजकूर तुम्हाला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शिकण्याची क्षमता वाढवली पाहिजे जी भाषेवर आहे. तुमची निर्णय क्षमता, तुमची विचार करण्याची क्षमता, अर्थात तुमच्या भाषेवरती अवलंबून आहे. किती लेव्हलची भाषा तुम्हाला येते त्या लेव्हलचाच मजकूर तुम्हाला समजून घेता येणार आहे. सो मी सांगितलं तसं जे तुम्हाला समजत नाही ते लक्षात राहणार नाही. त्यामुळे स्वतःची भाषा विकसित होणं फार आवश्यक आहे. तुमची इंग्रजी ही तुमच्या फ्युचरच्या परफॉर्मन्सचा एक इंडिकेटर पण आहे आणि प्रिडिक्टर पण आहे. दोन्ही आहेत. एखाद्याची भाषा कळून आपल्याला त्याच्या बुद्धीचा आवाका कळू शकतो. तुम्हाला पुढे स्वतः शिकायचं, इफेक्टिव्ह ऑटोनॉमस सेल्फ लर्नर व्हायचंय आणि लर्निंग टू लर्न करायला लँग्वेज लागते, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला विस्ताराने समजावून सांगितलं होतं काउन्सिलिंगमध्ये. नुसतं लिस्निंग नाही, लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग किंवा रायटिंग ही 4 महत्वाची स्किल्स आहेत. पण त्याहून महत्वाचं स्किल आहे थिंकिंग स्किल. तुम्हाला इंग्रजीत विचार करता आला पाहिजे. एखाद्या विषयावरती तो विषय समजून घेऊन स्वतःच्या शब्दात, भाषेत मांडता आला पाहिजे. एक फार महत्वाचं सेंटेन्स आहे, इफ युअर लँग्वेज इज पुअर यू रिमेन इंटेलेक्च्युअली पुअर. जर तुमची भाषा मागास असेल तर तुमची पुढची सगळी वाटचाल किंवा बुद्धीचा विकास होत नाही. तुम्ही बौद्धिकदृष्ट्या मागास राहता. आणि काही मिथ्स आहेत की मी आता इंग्लिश मीडियममध्ये शिकतोय म्हणजे माझं इंग्रजी चांगलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, इंग्लिश मीडियममध्ये शिकणं वेगळं, इंग्रजी भाषा शिकणं वेगळं. अगदी मराठी मीडियमची 95,000हून अधिक मुलं यावर्षी महाराष्ट्र बोर्डची मराठी विषयात, मराठी माध्यमाची नापास झाली. रीडिंग आणि रायटिंग ही लाईफ स्किल्स आहेत, नुसती अध्ययन कौशल्य नाहीत. पुढचा सगळा अकॅडमिक डोलारा या 2 स्किलवर आहे. एक रिसेप्शन आहे, रीडिंग करून आपण रिसीव्ह करतो, रायटिंग किंवा स्पीकिंग करून आपण प्रोड्यूस करतो. हे दोन्ही स्किल्स तुम्हाला आली पाहिजेत. तुम्ही किती रिटेन कराल टेक्स्ट हे तुम्हाला किती भाषा येते त्यावर अवलंबून आहे. म्हणजे एमबीए करायचं असेल तर एमबीएच्या लेव्हलची भाषा पाहिजे. रिक्षाच्या इंजिनला ट्रक कसं ओढता येईल? तुम्हाला आठवतं काय मी तुम्हाला सांगितलं होतं. लँग्वेज ही कोर कॉग्निटिव्ह एबिलिटी आहे. मेमरी असू दे, कॉम्प्रिहेन्शन, सगळ्या गोष्टी तुमच्या भाषेच्या क्षमतेवर अवलंबून आहेत. आणि इथंच दुर्लक्ष होतं. आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतो. भाषा विकसित होत नाही आणि मग जेव्हा टेक्स्टचा लोड वाढतो, विविध विषय येतात, खोलातून येतात, तेव्हा मग आपली भाषा तोकडी पडते. प्रश्न बुद्धीचा नसतो, तोकडी पडते भाषा, हा प्रश्न असतो. त्यामुळे तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स किती इंग्रजी चांगलं आहे तुमचं यावरती अवलंबून आहे. 4ही स्किल्स सगळं, थिंकिंग स्किल्स सगळं तुम्हाला क्लिअरली समजून घेता येणं, मांडता येणं फार महत्वाचं. आपण कम्युनिकेशन स्किल बोलतो, पण इथे सेंटेन्स आहे बघा, ते भाषेच्या खांद्यावर उभं आहे ना. तुम्हाला शब्द येतच नसतील तर तुम्हाला विचार कसे सुचणार? हे सगळं हातात घालून जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे बरेचशी मुलं मी पाहतो ड्रॉप आउट होतात. अगदी IIT, IIM मध्ये सुद्धा ड्रॉप आउट होतात. हुशार नाहीत म्हणून नाही, भाषा तोकडी पडते. त्यामुळे भाषेवरती चांगलं प्रभुत्व पाहिजे. मी मुंबईतल्या खूपशा कॉलेजमध्ये बघतो, आपली मुलं खूप इंटेलिजंट आहेत.
95-98% काढतात, पण स्मार्ट नसतात. त्यांना समोरून एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं, प्रेझेंटेशन करायला सांगितलं, इंटरव्ह्यूमध्ये आपली पोरं थेट आडवी होतात. एवढ्या वर्षाची मेहनत 15 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये निघतात. आणि जेव्हा तुम्ही लॉ घ्या, मॅनेजमेंट घ्या, मीडिया घ्या, इंजिनिअरिंग घ्या, मेडिसिन घ्या, या सगळ्या क्षेत्रात तुम्हाला हाय लेव्हलची लँग्वेज लागते, कारण हाय लेव्हलचं शिकायचं. त्या लेव्हलची भाषा पाहिजे. तुम्हाला आठवतं का मी सांगितलं होतं, दुसरीच्या भाषा घेऊन 10वीचा अभ्यास जमणार नाही, 10वीचा घेऊन 12वीचा जमणार नाही. पुढे जे व्यावसायिक शिक्षण आहे, ते लँग्वेज इंटेन्सिव्ह आहे, टेक्स्ट आहे, तो समजून घ्यायचा आहे, रिटेन करायचा आहे, प्रोड्यूस करायचं. भाषेचा गेम आहे. तुम्ही जर UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडात शिकणार असाल तर IELTS घेतात, अमेरिकेमध्ये TOEFL घेतात. ज्या भाषेतून शिकायचंय, ती भाषा तुम्हाला किती चांगली येते हे पाहिलं जाईलच. म्हणून तुमची भाषा तुमची डेस्टिनी ठरवते. हे फार महत्वाचं आहे. मग इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ना कुठून तरी पिकअप नका करू. हे वाचलं, ते वाचलं, न्यूजपेपर वाचलं, मध्येच टाकलं. सिस्टमॅटिकली एक 4-6 महिने अभ्यास करा. पद्धतशीरपणे, उत्तम साहित्य घेऊन, उत्तम अभ्यासाची पद्धत घेऊन. म्हणून ना, आता पूर्वी आपण शिकवायचं. टीचिंगकडे आपण लर्निंगकडे आलो. आता आपण एक्विजिशनकडे आलो. त्यामुळे ज्या लेटेस्ट मेथड्स, पद्धती आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. आम्ही आमच्या कोर्समध्ये केम्ब्रिज मेथड वापरतो, ते रिसोर्सेस वापरतो. मी स्वतः या क्षेत्रात बरीचशी मास्टर्स डिग्रीज वगैरे आहेत. लेखक आहे, एडिटर आहे, ट्रान्सलेटर आहे. या सगळ्या गोष्टी अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, अगदी सिनियर एक्झिक्युटिव्ह पर्यंत आम्ही भाषा शिकवतो. त्यामुळे कॉर्पोरेट पासून, लॉ पासून विविध डोमेन्समध्ये जी भाषा वापरली जाते, तिथं आमची चांगली एक्सपर्टीज आहे. ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर सिलेबस काय असेल बघा, ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर आहे. तुम्हाला फ्लॉलेस आलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण लिंग्विस्टिक हायजीन म्हणतो. कसंही ग्रामर उलटापालट करून नाही, ते फ्लॉलेस ग्रामर पाहिजे आणि तो अभ्यासाचा भाग आहे. तो शॉर्टकट नाहीये. व्यवस्थित पद्धतशीरपणे शिकण्याचा विषय आहे. तुमची व्होकॅब्युलरी खूप डेव्हलप झाली पाहिजे. जेवढे शब्द येणार तेवढंच तुम्हाला कळलं. विटा कमी असतील तर घर छोटं बांधावं लागतं, तसं तर तुमच्याकडे खूप शब्द असतील तर तुम्ही खूप बोलू शकाल, खूप सुचेल. क्रिएटिव्हिटी तुमच्या भाषेशी संबंधित आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरी खूप वाढली पाहिजे, जे आपल्या मुलांची दिसून येत नाही. चुझिंग अँड युझिंग द राईट वर्ड. राईट अर्थ छटेचा शब्द वापरता आला पाहिजे, मग त्याचा प्रभाव पडतो. फ्लुएन्सी, ओघवतं बोलता आलं पाहिजे. उच्चार, इंग्रजी उच्चार तुम्हाला खूप चांगले येतील. BBC ऍक्सेंट तुम्हाला इथे शिकवली जाईल. प्रॉपर BBC ऍक्सेंट, ज्याला आपण रिसिव्ड प्रोनाऊन्सिएशन असं म्हणतो, ते इथं कुठं शिकवलं जात नाही. ते उत्तमरित्या तुम्ही शिकणार आहात. आपण काय बोलतो त्याचं ते कसं बोलतो याचाही खूप मोठा प्रभाव पडतो. उत्तम इंग्रजी आहे, ती आपल्या देशी भाषेसारखी बोलून नाही, तर ती इंग्रजी सारखीच बोलावी. छान प्रभाव पडेल आणि तुम्हाला एक स्वतःविषयीचा आत्मविश्वास येईल. इफेक्टिव्ह रिडिंग रायटिंग स्किल आहेत. रायटिंग क्लिअर इंग्लिश, क्रिएटिव्ह रायटिंग, एसे रायटिंग. पूर्वी 70-80 पानाचे एसे लिहिला जायचा, आता 2 पेजेसचा पण आपल्या मुलांना लिहिता येईल. कोविडचा तर एक भाषेची तूट निर्माण झाली, डेफिसिट निर्माण झाला. पण तुम्हाला पुढे प्रेझेंटेशन्स करायचे आहेत, प्रोजेक्ट्स करायचे आहेत. त्यामुळे प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्ट हा एक मोठा कॉम्पोनंट आहे. रीड, रिफ्लेक्ट अँड शेअर सेशन्स असतील, डिस्कशन सेशन्स असतील, संवादाची सेशन्स असतील ऑनलाईन. तुम्हाला विकली रिडिंग आणि रायटिंग टास्क आहेत. आणि अकॅडमिक पर्पजसाठी म्हणजे इंग्रजी कसं वापरायचं ते आपण खूप खोलातून बघणार आहोत. पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहेत विथ व्हिडिओ रेकॉर्डिंग. तुम्हाला एखाद्या विषयावरती बोलता आलं पाहिजे. ते स्ट्रक्चर थिंकिंग कसं करायचं, ते मांडायचं कसं, त्याची बिगिनिंग, मिडल, एंड वगैरे का, त्याची जी तंत्र आहे ती शिकवली जातील. प्रेझेंटेशन स्किल, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप प्रेझेंटेशन हा एक मोठा कॉम्पोनंट आहे, कारण तुम्हाला उच्च शिक्षणासाठी हेच करावं लागणार आहे. प्रेझेंटेशन करायला लागणार आहेत, ग्रुपमध्ये काम करावं लागणार आहे, इंडिव्हिज्युअल काम करावं लागणार आहे. डिबेटिंग स्किल्स असतील, ग्रुप डिस्कशन स्किल्स असतील, इंटरव्ह्यू स्किल्स आहेत. ऍडव्हान्स स्टडी स्किल्स, एखादा मजकूर समजून कसा घ्यायचा, मग त्याचे जे काही स्पेसिफिक स्किल्स आहेत, इन्फरन्स स्किल्स फॉर एक्झाम्पल, ते तुम्हाला जमले पाहिजेत. आणि मी सांगितलं तसं इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप हा एक महत्वाचा कॉम्पोनंट आम्ही यामध्ये ठेवलेला आहे, कारण तुम्हाला त्या पद्धतीने शिकायचंय. रिसर्च स्किल्स सुद्धा तुम्हाला थोडेसे आले पाहिजेत. कोर्सचं ड्युरेशन आहे 30 ऑनलाईन सेशन्स असतील, लाईव्ह सेशन्स असतील 1-1.5 तासांची. ज्यांची सेशन मिस आउट होतील त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल केले जातील, आपल्या गुगल क्लासरूमवरती असतील. सॅटर्डे संडेलाचे सेशन्स होतील, कारण तोच वेळ आहे आमच्याकडे. बाकी वी आर ओव्हरवेल्मिंगली टाईड अप, त्यामुळे सॅटर्डे संडेलाचे सेशन्स असतील. 1-1.5 तासापर्यंतचे सेशन असेल, कारण ऑनलाईन खूप ते मग कॉग्निटिव्ह लोड येतो. केम्ब्रिज मेथड्स, व्हेरी हायली ॲडव्हान्स मेथड्स आपण वापरतो, रिसोर्सेस वापरतो. कसा बेनिफिट होईल तुम्हाला? लक्षात ठेवा, तुमचं पोटेन्शियल परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट व्हायला एक मोठी अडचण येते, ती म्हणजे भाषेची. प्रॉब्लेम बुद्धीचा नसतो, प्रॉब्लेम भाषेचा असतो. भाषा तोकडी पडते. तुम्हाला इंग्लिश मधून शिकायचंय, ही तुमची फर्स्ट लँग्वेज आहे, उच्च शिक्षणाची भाषा आहे, भाकरीची भाषा आहे, तुम्हाला उत्तम आलीच पाहिजे. त्यामुळे फरक कुठं पडतो? सगळ्या गोष्टी सेम आहेत. फरक कुठं पडतो तर तो भाषेचा पडतो. एखाद्याला खूप चांगली भाषा येत असेल तर तो नॅचरली इतरांपेक्षा पुढे असतो. त्याला व्हिजिबिलिटी मिळते, तो कॉन्फिडंटली बोलतो. त्याला एक 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 लर्नर कॉन्फिडन्स असतो आणि त्याची त्वरित नोंद घेतली जाते.
तुमच्यासाठी छान डिजिटल लायब्ररी आपण करतोय. काही सिलेक्टेड ई बुक्स आम्ही तुम्हाला देतो, त्याचं किट देतो. आणि हा प्रोग्राम यशस्वीरित्या सक्सेसफुल केल्याचं सर्टिफिकेट असतंच. झूमवरती आणि गुगल क्लासरूमवरती आपला स्वतःचा गुगल क्लासरूम आहे, स्वतःचा झूम आहे. तिथे तुम्हाला सगळे रिसोर्सेस, व्हिडिओ, स्टडी मटेरियल वगैरे डाउनलोडिंगला दिलं जाईल. त्यानंतर सतत टेस्ट असतील तुमच्या आणि तो सिस्टमॅटिकली तेवढा सेशन्समध्ये जो प्रोग्राम आहे तो दिला जाईल. आता 30 सेशन्स म्हटल्यानंतर आठवड्याला 2 म्हणजे साधारण 4.5 किंवा 5 महिन्यापर्यंतही लागेल. तुम्ही काय वाचावं तेही दिलं जाईल. रोजचं वाचन असेल, आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल, कारण तुम्हाला कंटिन्युअसली, ज्याला आपण टोटल इमर्शन मेथड असं म्हणतो, सातत्याने इंग्रजी वातावरणात तुम्ही राहायला पाहिजे. पीपीटीज हे सगळं मटेरियल तुम्हाला डिजिटल लायब्ररी आपल्या गुगल ड्राईव्ह आणि गुगल क्लासरूमवरती असेल. तुमचे एखादं सेशन मिस आउट झालं तर रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला ऍक्सेसिबल असतील. सगळे सेशनचे रेकॉर्डेड व्हिडिओज काही काळासाठी आपल्या गुगल ड्राईव्हवरती, गुगल क्लासरूमवरती तुम्हाला रिफर करण्यासाठी असतील. त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स रेग्युलर टेस्टद्वारे मॉनिटर केला जाईल. आणि मी सांगितलं तसं सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन असेल. कोर्सचे आउटकम्स काय आहेत मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला तुमच्या भाषेविषयी कॉन्फिडन्स येईल, ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल, इंग्रजीत विचार करता यायला लागेल, फ्लुएंटली फ्लॉलेसली विचार करता येईल. तुम्हाला खूप छान एक्सेंट शिकायला मिळेल, ज्याला स्टँडर्ड सदर्न इंग्लंडमधली बीबीसी एक्सेंट आहे ती तुम्हाला मिळेल. तुमचे लिसनिंग स्किल्स तुम्ही मास्टर करा, स्टडी स्किल मास्टर करा तुम्ही. आणि या सगळ्याचा बेनिफिट काय होईल की एक उत्तम विद्यार्थी म्हणून तुम्ही एक कॉन्फिडन्स डेव्हलप करा, ज्याला आपण लर्नर कॉन्फिडन्स म्हणतो. होतं कसं ना, आपल्याकडे लर्नर रेडीनेस हा कन्सेप्टच नाही. मूल शाळेत जाण्याआधी जर तुम्ही त्याची भाषा स्ट्रेंथन केली तर पुढचा अभ्यास त्याला खूप सोपा जाईल, आनंददायक जाईल. मुळात भाषा शिकणे खूप आनंददायक काम आहे आणि वी विल हेल्प यू आउट डुईंग दॅट. तर तुम्ही मास्टर कराल इंग्रजी भाषा, तुमचं सोशलायझेशन वाढेल, ग्रुपमध्ये काम करणं वाढेल, तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळेल चांगल्या रीतीनं, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुमची दिसून येईल. त्यामुळं ही एक चांगली संधी आहे, एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे इंग्रजीचा प्रॉब्लेम कायमचा सोडवायचे. नुसतं इंग्रजी भाषेचा नाही तर स्टडी स्किलचा सुद्धा. म्हणून मी फीच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरलाय. 9,500 ही आमची टोटल फीज असते, सगळं कोचिंग, डिजिटल रिसोर्सेस, प्रिंट रिसोर्सेस वगैरे. आणि ज्यांनी आमच्याकडे ऍप्टिट्यूड टेस्ट करून करिअर काउन्सिलिंग केलं त्यांना आम्ही ₹1,000 फी मध्ये डिस्काउंट देतो. त्यामुळे 8,500 ही फीज असणार आहे. वन टाइम पेमेंट असतं, आम्ही इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देत नाहीत. मी स्वतः शिकवतो आणि माझी मिसेस समिता, ज्याने तुमच्या ऍप्टिट्यूड टेस्ट घेतले होत्या, शी इज अ काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. शी इज ट्रेन विथ द ब्रिटिश काउन्सिल, सर्टिफाईड IELTS ट्रेनर, एक्झामिनर वगैरे, आणि रिनाऊंड ट्रेनर आहे. म्हणजे सगळ्या टाईपचा सिलेबस आहे, म्हणजे स्टेट बोर्ड असेल, सीबी असेल, आयजी वगैरे, हे सगळे रिसोर्सेस तिला माहिती आहे. आम्ही आयजी मधलं काही मटेरियल सुद्धा वापरतो. त्यामुळे छान ब्लेंडेड कोर्स असतो. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये ज्या काही गोष्टी दिसून येत नाहीत त्या तुम्हाला इथे शिकण्याची संधी मिळते. मी डेट ठरवली होती, पण थोडंसं वेळेच्या अभावाने मला सुरू करणं शक्य झालं नाही. पण नेक्स्ट वीक पासून आपण सुरू करतोय. ऍडमिशन सुरू केलेलं आहे. मी लिमिटेडच विद्यार्थी घेणार आहे, कारण मोठा गोतावळा नको, लिमिटेड विद्यार्थी असतील, कारण तुमचे ग्रुप्स असतील. मी सांगितलं तसं ग्रुप हा एक मोठा कॉम्पोनंट आहे, कारण पिअर लर्निंग फार महत्वाचं असतं. भाषा एकमेकांकडून शिकता येते. जेवढी वापराल, जेवढी कानावर पडेल, वाचाल, बोलाल, टोटली त्यामध्ये इमर्स व्हाल, तेवढी तुमची भाषेची क्षमता वाढते. भाषा काही एकदा गोळी घेऊन येत नाही, सातत्याने चिकाटीनं प्रयत्न करावा लागतो. भाषा ही जसं काही पटवून घ्यावी लागते म्हणून अगोदर. त्यामुळे सस्टेन इफर्ट लागतो, शॉर्टकट अजिबात नाही. मी सांगितलं तसं तुम्हाला उत्तम भाषा आत्मसात करायची असेल तर हा साधनेचा भाग आहे. कोणताही झटपट मार्ग नाही, फाड फाड तार बोला पटकन वगैरे, एक पुस्तक वाचलं झालं, तसं काही होत नाही. 1 तासात इंग्रजी कधीच येत नाही. तुम्हाला काहीतरी सोप्या मार्गाने करायचं असेल तर मग चांगली इंग्रजी येणार नाही, येस नो कमिंग गोइंग ते तुम्हाला आताही येतं. पण खूप चांगली इंग्रजी, थोडंसं खूप बऱ्यापैकी ऍडव्हान्स इंग्रजी जर तुम्हाला हवी असेल, मी तुमचं स्वागत करतो. हा कोर्स म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट आहे. सो कॉन्कर द वर्ल्ड विथ द एक्सलन्स इन इंग्लिश. एनरोल करण्यासाठी काय करा, तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला सविस्तर माहितीपत्रक पाठवतो. फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आणि सगळी प्रोसेस त्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आता तुमच्या रेग्युलर स्टडीवरती असं बर्डन होणार नाही. तुम्हाला अ, पहिल्या 4 दिवसातच सांगाल, "हे आम्हाला असं का शिकवलं गेलं नाही. असं शिकवलं असतं तर खूप सोपं झालं असतं." तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. लँग्वेज लर्निंग इज बेसिकली an enjoyable activity. Whether it is for the academic purposes or for your daily communication, sound command of the language is what differentiates you. You can create your sphere of influence with the language. It can be your winning gauge and cutting gauge. तर लँग्वेज कल्टिवेट करायची, पिकअप नाही करायची. मला नानी पालखेवालांनी सांगितलं होतं, फार मोठे विज्ञानी होते ते.
त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मला लाभलं आणि मला त्यांच्या भाषेविषयी खूप इंटरेस्ट होता. मी त्यांच्या भाषेवरती पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांच्या भाषेचा अगदी सविस्तर अभ्यास केला आहे. आणि त्यांनी एकदा मला बोलताना सांगितलं होतं, की "प्रकाश, तुझी भाषा जर पुअर असेल, इफ युअर लँग्वेज इज पुअर, यू रिमेन इंटेलेक्चुअली पुअर." तर तुझ्या बुद्धीचा विकास होणार आहे, बौद्धिक दृष्ट्यातून मागास राहशील. हे वाक्य माझ्याबरोबर राहिलं आणि पुढे जेव्हा मी भाषाशास्त्राचा, साहित्याचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. 23 विषयात मास्टर्स आहेत. त्यामुळे अक्रॉस द विविध डोमेन्समध्ये भाषा कशी वापरली जाते, इकॉनॉमिकची भाषा आहे, पत्रकारितेची आहे, मग तुमच्या एन्व्हायर्नमेंटची आहे, सायन्सची आहे, लॉची आहे, सोशल स्टडीजची आहे, लिटरेचरची आहे वगैरे. या भाषेचा एक चांगला आवाका असल्यामुळे अ, एक एक समृद्धता जाणून येते, की बाबा ठीक आहे आपली भाषा आता. कारण मी मराठी माध्यमातून सायन्सला गेलो, मला खूप त्रास झाला सुरुवातीला. अ, धाडकन खाली आलो मी आणि बायोलॉजीचंच टेक्स्टबुक मी तोंडपाठ करून टाकलं होतं, लक्षात ठेवा. अगदी असं आहे म्हणे. पण मला त्यावेळेला लक्षात आलं होतं, की मला चांगलं इंग्रजी आलं नाही तर आय स्टँड नो चान्स. म्हणजे आपली बुद्धी किती आहे, आपले मार्क्स किती आहेत, किती हुशार आहे, मी समोर उभा राहून काय करू शकतो, दॅट मॅटर्स मोर. एक उत्तम कम्युनिकेटर होणं ही गरजच आहे. 21st सेंचुरी जे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आहेत, जॉब स्किल्स आहेत किंवा फ्युचरिस्टिक स्किल्स आहेत, त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, लँग्वेज ही येतेच. आणि कम्युनिकेशन स्किल वगैरे सगळं ठीक आहे, आधी भाषा लागते. ज्या लेव्हलची भाषा आहे त्या लेव्हलचंच तुम्हाला समजणार आहे. मी परत परत सांगतो, प्रॉब्लेम बुद्धीचा नाही, प्रॉब्लेम तुमच्या क्षमतेचा नाही. भाषा ही क्षमता आहे आणि ती तुम्हाला जेवढी वाढवता येईल, तेवढी तुमची डेव्हलपमेंट खूप छान होईल. एक उत्तम आत्मविश्वासपूर्वक, ऑटोनॉमस, इफेक्टिव्ह, कॉन्फिडन्स सेल्फ लर्नर म्हणून तुमची वाटचाल तुम्ही करू शकाल आणि हा कोर्स एक युनिक अपॉर्च्युनिटी आहे. मी तुमचं स्वागत करतो. मला WhatsApp करा. मी सविस्तर माहिती पत्रक पाठवतो. ऑलरेडी ॲडमिशन सुरू आहे. तुमच्या मित्रांबरोबर तुम्हाला शेअर करायचं असेल तर ठीक आहे. आधी एक डायग्नोस्टिक टेस्ट घेतली जाईल. तुम्हाला थोडंसं एक टास्क असेल, स्पोकन टास्क असेल आणि रिटन टास्क असेल. तुम्ही ते WhatsAppवर करून पाठवायचे. आणि त्यातून आम्हाला तुमच्या इंग्रजीचा एक फील येईल. आता तुम्ही आमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट केल्यामुळे आम्हाला माहिती आहे तुमचं इंग्रजी साधारण काय आहे. ही बॅच शक्यतो ॲप्टिट्यूड टेस्टच्या पोरांची घ्यायचा विचार आहे. कारण आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विचार नव्हते. म्हणजे किती बॅचेस होतील एवढे विद्यार्थ्यांची इन्क्वायरीज असतात. थोडीशी वेळेची अडचण असल्यामुळे मला पॉसिबल होत नाही. पण खूपशा विद्यार्थ्यांच्या बाबत मी पाहिलं, की खूप हुशार आहेत विद्यार्थी. या कोर्सनं त्यांना त्यांचं पोटेन्शियल अनलिश करता येईल, बॅरियर्स ब्रेक करता येईल आणि वेगानं पुढे जाता येईल. एक चांगली संधी आहे. खूप चांगली फॅकल्टी मी आहे, मिसेस आहे आणि खूप ॲडव्हान्स लर्निंग रिसोर्सेस तुम्हाला मिळतील, जे एरवी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला प्रॉपर रिसीव्ड प्रोनन्सिएशन ब्रिटिश ॲक्सेंट शिकायला मिळणार नाही. खूप चांगलं वाचायचं, काय वाचायचं त्या वेळेला ते मिळणार नाही. ही सगळी संसाधनं तुम्हाला इथं मिळतील. एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि इट्स वर्थ इट. आय कॉल अपॉन यू ऑल टू एनरोल इफ यू आर इंटरेस्टेड. ॲडमिशन सुरू आहे. पुरेसे विद्यार्थी झाले की ॲडमिशन मी बंद करेन. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड बेसिसवर असेल. मला WhatsApp करा. मी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पाठवतो. अ, माझी खात्री आहे की तुम्हाला या कोर्सचा खूप चांगला उपयोग होईल आणि एक चांगली वाटचाल तुम्ही करू शकाल या पद्धतीनं. अ, आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, की इंग्रजी ही भविष्याची मातृभाषा आहे. द मदर टंग ऑफ द फ्युचर असं म्हणता येईल. त्यासाठी काही मराठी माध्यम सोडायला होतं असं काही नाही. मराठी चांगलं येतं म्हणून इंग्रजी चांगलं येते. कधीही लक्षात ठेवा. एक भाषा तुम्हाला उत्तम आलीच पाहिजे. पण मराठीसह इंग्रजी ही एक छान कल्पना आहे. आणि मी सेमीच्या विद्यार्थ्यांना शिकवलंय. टीचर ट्रेनिंग भरपूर केले. भरपूर ऑनलाईन वगैरे प्रोग्राम्स तयार केले, डिलिव्हर केले. आणि या सगळ्यात माझ्या स्वतःच्या प्रवासात माझ्या लक्षात आलं, की भाषा उत्तमच असली पाहिजे. आपली भाषा आपलं एक बॅकग्राऊंड दाखवतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो आणि पोएटिकली सांगायचं तर युअर लँग्वेज इज द अँबॅसेडर ऑफ युअर सोल असं म्हणतात, की तुमची सगळी क्षमता तुमच्या भाषेतून जाणवते. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची विचारशक्ती सगळंच. म्हणजे भाषा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे असं जे म्हटलं जातं. मिरर टू अ पर्सनॅलिटी. दॅट इज ट्रू. सो यू आर वेलकम. मी तुमचं स्वागत करतो आणि जसं मी सांगितलं तसं एनरोलमेंट सुरू आहे. मोजकेच विद्यार्थी मी घेतोय. सो यू आर वेलकम. आणि त्यानंतर एकदा सुरू झालं, की मग त्या फ्लोमध्ये ती सगळी मला ती कटकट होते. त्यामुळे एकदा सुरू झालं, की झालं. मग मध्येच कोणतरी येतो, मग ते आधीचं राहिलंय वगैरे ते प्रकार नको. इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज WhatsApp मी. आम्ही स्वतः तुम्हाला इंग्रजी भाषा शिकवणार आहोत. खूप चांगले डायनेमिक्स तुम्हाला कळेल आणि एक छान आनंददायक प्रवास असेल. मी तुमचं स्वागत करतो.